बाळांनो नमस्कार. नमस्कार. आता आपण कलापिनी नाट्य संकुल या ठिकाणी आहोत. या ठिकाणी कालपासून अनेक शाळांचे विविध प्रकारचे आणि विविध विषयांवर असे नाटक चालू आहे. तुमचं कोणतं नाटक होतं आणि शाळा कोणती आहे काय सांग? आमच्या नाटकाचं नाव होतं विंचू चावला आणि आम्ही माउंट सेंट ॲन हायस्कूलकडनं आलो. नाटक करताना खूप मजा आली आणि खूप वेगळा एक्सपिरियन्स होता. बरं, तर हे जे नाटक आहे काय नाव म्हणलं त्याचं तू? विंचू चावला. तर हे लेखी कोण आहे याच्या? हे नाटक या नाटकाचं लेखन दिग्दर्शन मीच केलेलं आहे आणि मी माउंट सेंटरचीच विद्यार्थिनी आहे. बरं, कितवीला आहेस तू आता? आम्ही आता सगळेच 6वीत आहोत सध्या. फक्त 6वीच्या विद्यार्थिनीने एक नाटक लिहिलं आहे. हो. मला सुद्धा विशेष वाटते की खूप छान. आणि हा जो विषय आहे तो नक्की कसा निवडला गेला, काय याच्यातून संदेश गेला आहे तुमचा? हे नाटक मी आधी एका वेगळ्या कार्यक्रमासाठी बसवलेलं होतं आणि मग नंतर लक्षात आलं की आपण कलापिनीची बालनाट्य स्पर्धा आहे आणि मग तिथे आपण हे करू शकतो. आणि मग त्याच्यानंतर आम्ही प्रॅक्टिस सुरू केली, सगळी टीम गोळा केली. टीम तर लाजवाब टीम आहे. सो आणि अशी प्रॅक्टिस सुरू झाली. बरं, आता हे सगळे 6वीचे विद्यार्थी आहेत. मग हो. अभ्यासातून तुम्ही कसा वेळ काढता किंवा या नाटकासाठी तुम्ही प्रॅक्टिस कशी केली आणि कुठे केली? शाळेतच प्रॅक्टिस केली. शेवटचे 2-3 पिरियड आमचे मिस झाले लेक्चर्स, पण सगळेजण अभ्यास करतात आणि सगळी हुशार पोर आहेत, त्यामुळे सोपं झालं करणं. शाळेतून कोणाकोणाचं सहकार्य मिळालं? शिक्षक? शाळेतून सहकार्य म्हणजे आमच्या मुख्याध्यापिका शरीना पिंटो, नंतर आमच्या कोऑर्डिनेटर आहेत प्रिया शहा, शर्मिला मिस आणि अजून 2-3 बाकीच्या टीचर्स आहेत. त्यांनी सगळ्यांनी खूप मदत केली आम्हाला. बरं, तर कलापिनीमध्ये तुम्ही प्रथम आला का याआधी सुद्धा आला होता? नाही, ही आमची पहिलीच वेळ यायची आणि पहिल्यांदाच आम्ही सगळ्यांनी ट्राय केले. सगळ्यांना पहिल्यांदा. कलापिनीने काय तुम्हाला नक्की आता या ठिकाणी शिकवलेलं आहे? खरं तर मी कुमार भवनात येते कलापिनीच्या आणि तिथे आम्हाला विविध गोष्टींचं नाट्य प्रशिक्षण दिलं जातं. तेच जे सगळं मी शिकले होते ते सगळं मी यांना ट्रान्सफर केलं आहे आणि ह्यांनी पण अगदी छान समजून नीट शिकून घेतलेलं आहे माझ्याकडे. याच्यातील पात्रांची नावं काय काय सांगशील? तर पहिलं पात्र बाबांचं आहे आपलं आतिश माळी. नंतर आईचं पात्र आहे आद्या काशीत. मी स्वतः घेतलं होतं आजीचं कॅरेक्टर होतं मनवा वैद्य. नंतर आपलं मेन कॅरेक्टर मेधा गार्गी कान्हेरे. मग मेधाची आत्या वेदिका नाटक आणि मेधाची मैत्रीण स्वामिनी भोर आणि ती शुभदा नवले. तिने आपल्या नाटकाचं म्युझिक केलं. ओके, धन्यवाद. येस, थँक्यू. आणि मग तू काय केलंस ते का? स्वतःच टीव्ही बघू लागली. पण आता मला सांग, या भारुडातून काय शिकलीस बरं? खरं सांगू आजी, सांग. हा विंचू मलाच काय इथे बसलेल्या सगळ्या मुलांना चावलाय, पण तो चावण्याचं आम्हा मुलांना खाणच काय? अगं, तुम्हाला काही आम्हाला सुद्धा कळत नाही. बरोबर. हा विंचू चावण्यावर कितीतरी उपाय आहे, पण आज तुम्ही दोघांनी सर्वात सोपा उपाय सांगितला आणि मला हे अगदी पटलेलं आहे. मी आता अशीच वागणार.
नमस्कार. नमस्कार. बरं काय सांगशील, तुझं नाव सांग आणि शाळा सांग बरं कोणती? माझं नाव आद्या गणेश काशीद आणि माझ्या शाळेचं नाव माउंट सेंटन हायस्कूल. बरं, तर या ठिकाणी खूप छान तुमचं नाटक सादर झालं. अनेक हो. पालकांनी अनेक नागरिकांनी या ठिकाणी अक्षरशः टाळ्या वाजवल्या. एक वेगळा विषय होता, कोणता विषय होता आणि काय सांगशील? हां, सो नाटकाचं नाव विंचू चावला आहे आणि ह्या नाटकामधून आम्ही असं सांगतो की म्हणजे आपल्याला पालकसारखे सांगत असतात की तुम्ही फोन बघू नका, फोन बघू नका, पण तेच सतत ती गोष्ट करत असतात. तर ह्या नाटकातून आम्ही फक्त मुलांना नाही बल्कि पालकांना पण सांगितलं आहे आणि जसे पालक वागतील तसेच मूल्य वागतील असं ह्या नाटकातून सांगितलं आहे. तो एक पालकांनी इंजेक्शन दिलं असं म्हणायला हरकत नाही. खूप छान विषय, खूप छान आहे. हो. तर नक्की आता काय सांगशील तू शाळेबद्दल, किंवा हे जे नाटक बसवलं होतं त्याचं नियोजन कोणी केलं आणि शाळेचं सहकार्य किंवा तुझे जे मित्रमैत्रिणी आहेत त्यांचं सहकार्य कसं होतं, काय सांग? सो सगळ्यात आधी आम्ही आमच्या प्रिन्सिपलकडे गेलो, त्यांच्याकडनं आम्ही परमिशन घेतली. त्यानंतरनं आम्ही नाटक आधी बसवायचं ठरवलं. सो नाटकची दिग्दर्शक ही आहे आणि नेपथ्य आम्ही दोघींनी केले ह्या नाटकामध्ये आणि संगीत हिने केलेले. बरं, कलापिनीबाबत काय सांगशील? कलापिनी नाट्य संकुल हे संपूर्ण महाराष्ट्रात नाव गाजतंय सध्या. अनेक हजारो कलाकारांना त्यांनी कुठेतरी स्टेज निर्माण केलेलं. तर तुझ्या भाषेत काय सांगशील, कलापिनी म्हणजे नक्की काय? कलापिनी एक खूप चांगलं स्थळ आहे. म्हणजे सगळ्या ॲक्टर्सला इथे संधी भेटती ॲक्टिंग करायला आणि इथे कॉम्पिटिशन्स पण असतात, त्याच्यामध्ये प्राइजेस वगैरे सगळं असतं इथे. बरं, तू कलापिनीमध्ये आहेस का आता? हो, मी एकदा नाट्यछटा केलेली आहे कलापिनीमध्ये. 4थीत मला फर्स्ट प्राईज भेटलं होतं आणि आत्ता 6वीत दुसरं प्राईज भेटलेलं आहे नाट्यछटामध्ये सोलो ॲक्टमध्ये. ओके, थँक्यू. थँक्यू.